इंग्रजी मोठे शब्द वाचता येत नाही. मी चॅलेंज करून सांगतोय, या पद्धतीने अगदी दुसरी तिसरीची मुलं सुद्धा मोठे शब्द सहज वाचू शकते. बघायची ही ट्रिक काय आहे, ही मेथड काय आहे. छोट्या शब्दांमधून तुम्ही मोठे शब्द सहज वाचू शकता. सो बघा इकडे तुम्हाला हे बॉक्स दिसत आहेत. हे बॉक्स म्हणजे 10 आवाज आहेत. हे 10 आवाजानं तुम्ही ऑलरेडी शिकला असाल. जर तुम्ही अगदीच नवीन असाल तरी सुद्धा हे 10 आवाज कसे लक्षात ठेवायचे इकडे बघा. आणि या 10 आवाजातून तुम्ही अशा मोठ्या स्पेलिंग कशा वाचू शकता हे तुम्हाला कळेल. आणि व्हिडिओच्या शेवटापर्यंत आपण अजून मोठ्या शब्दांची प्रॅक्टिस सुद्धा करून घेऊ. सो ही स्पेलिंग तर तुम्हाला सगळ्यांना येते. आय एम शुअर सगळ्यांना येत असेल. येस, याला तुम्ही काय वाचता? कॅट. थोडक्यात काय, हा क आहे, हा ट आहे, पण ह्या एला तुम्ही काय वाचलं? कॅट. बरोबर, कॅट. पण ती स्पेलिंग आता तुम्हाला इथे दिसतोय सेम कॅट स्पेलिंग आहे, पण एच्या जोडीला मॅजिक ई लावला. याला मॅजिक ई म्हणतात. आणि मॅजिक ई लावला की त्या एला ॲ वाचायचं नाही, त्या एला आपल्याला वाचायचं असतं ए. म्हणजे ABCD प्रमाणे वाचायचं आहे. तुम्ही जी ABCD प्रमाणे ह्या बॉक्सला वाचा. कधी? जेव्हा मॅजिक ई जोडीला येईल. म्हणजे हा कॅट नाहीये, ही काय स्पेलिंग आहे? केट. मग तुमच्या लक्षात आलं का? एचे 2 आवाज आहेत. एक एकटा आल्यावर ॲ शॉर्ट साऊंड, आणि मॅजिक ईच्या जोडीला आल्यावर ए, केट. मग आता ही स्पेलिंग काय? तुम्ही म्हणणार सर ही स्पेलिंग आम्हाला माहिती आहे, पेन. म्हणजे एकट्या ईचा आवाज आपण काय काढला? ए. पण मला सांगा, ही स्पेलिंग पेन स्पेलिंगला मी फक्त ई लावला. प्रयत्न करा, ही स्पेलिंग काय असेल? व्हेरी गुड, हा प आहे. सो प ला फक्त तुम्हाला ई बोलायचं आहे. पी न, पिन. सिंपल. म्हणजे ई ला तुमचा आवाज काढायचा आहे ई. आता ही स्पेलिंग आहे टीम. व्हेरी गुड. म्हणजे एकट्या आयचा आवाज तुम्हाला काढायचा आहे ई. पण ही स्पेलिंग व्हेरी गुड, हे तर तुम्हाला पाठांतर असेल टाइम. टाइम. म्हणजे तुम्ही ह्या आयचा आवाज तुम्ही काय काढला? आय. का? तो आय मॅजिक ईच्या जोडीला आलाय. आता ही स्पेलिंग तुम्ही सगळेच वाचता, NOT, नॉट. मग मला सांगा, ओचा आवाज तुम्ही काय काढला? ऑ. बरोबर. पण त्याच NOT ला मी ई लावलाय. आता ह्या नॉटची स्पेलिंग काय होईल? नोट. म्हणजे ओच्या जोडीला ई आल्या की त्या ओचा आवाज ओच काढायचा आहे. नोट. ही स्पेलिंग तुम्ही काय वाचता? कट. बरोबर. म्हणजे यूचा आवाज तुम्ही एकट्या यूचा आवाज काय काढला? अ. पण त्याच स्पेलिंगला जर मी ई लावला, आता ही कटची स्पेलिंग आहे, तुम्ही काय वाचणार? व्हेरी गुड, क्यूट. क्यूट. म्हणजे त्या यूचा आवाज तुम्हाला यू काढायचा आहे. लक्षात? आता याला काही गोष्टी आहेत, जसं की र आणि ल आला की यू न काढता ऊ काढायचा. अर्थात त्याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओज बनवले. आज मी फक्त तुम्हाला या 10 आवाजांना घेऊन मोठ्या मोठ्या स्पेलिंग कशा वाचायचे हे शिकवणार आहे. आता मोठ्या स्पेलिंग कडे आपण येऊया आणि याचा वापर करून त्या मोठ्या स्पेलिंग तुमची मुलं कशी वाचतात, किंवा तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही कसे वाचताय ते बघूया. पहिला शब्द काय तुम्ही वाचणार? तुम्ही प्रयत्न सुद्धा केला असेल. सी, र ला यू लागलाय. एकट्या यू ला काय वाचायचं ठरलं? अ. सो तुम्ही इथे काय वाचलं? र. आता इथे बघा, स्ट ला एकटा आय लागलाय. एकट्या आयला आपण काय वाचलं? ई. सो हा शब्द तुम्ही काय वाचला? स्टी. आणि हा एक कोणाच्या जोडीला आहे? मॅजिक ईच्या. मॅजिक ईच्या जोडीला आल्यावर त्या याचा आवाज काय काढायचा? ए. सो ही स्पेलिंग तुम्ही शेवटची काय वाचणार? केट. रस्टिकेट. सो सिंपल. आता त्याच गोष्टीचा वापर करून इथे बघा, इथे तुम्हाला काय दिसतोय? स ला ई लागलाय. तुम्ही हा शब्द काय वाचला? एकट्या ईला काय वाचायचं? एक. सो तुम्ही हे काय वाचलं? सेम. टला एकटा आय लागलाय. एकट्या आयला आपण काय वाचलं? ई. सेंटी.
आणि आता इथे ईच्या जोडीला मॅजिक ई आलाय. त्याला तुम्ही काय वाचणार? पहिला ई पे वाचणार का? नाही, पीड, सेंटीपीड. खूप सोपं आहे की नाही? सहजरित्या तुम्ही स्पेलिंग वाचू शकताय. आता इथे बघा, हा जोडाक्षर आहे, कॉन्सोनंट ब्लेंड, म्हणजे याला काय म्हणणार? क्र. क्रला काय लागला? आय. एकट्या आयला आपण काय वाचतो? ई. सो तुम्ही हा शब्द काय वाचला? व्हेरी गुड, क्री. टला सुद्धा एकटा आय आलाय, एकट्या आयला काय वाचलं? टी. क्रीटी. आणि इथे हा आय जो आहे हा मॅजिकीच्या जोडीला आलाय. सो मॅजिकीच्या जोडीला आल्यावर आयचा आवाज काय काढायचा? आई. सो ही स्पेलिंग तुम्ही काय वाचणार? साई. आणि हा झ, क्रिटिसाइज. क्रिटिसाइज. पुढचा शब्द बघा. आता इथे सुरुवातीलाच एक वॉवल झालाय, ई. एकट्या ईला आपण काय वाचतो? ए. सो ए. पहिला आय लागला, पहिला आय लागल्यानंतर काय वाचतो? ई. ए पी. आणि इथे ओच्या जोडीला ई लावलाय. सो ओला आपण जेव्हा मॅजिकीच्या जोडीला येतो त्यावेळी आपण त्याला ओ म्हणतो. सोड, एपिसोड. पुढचा शब्द, रला काय लागला? ई. एकच्या ईला आपण काय वाचतो? ए. रे. आता इथे जोडाक्षर आहे, कला ट लागला आणि त्याला आय लागलाय. एकट्या आयला आपण काय वाचतो? ई. क आणि टक ट. रेक्टी. आणि येस, यूच्या जोडीला काय लागलंय? ई. यूच्या जोडीला यू लागल्यानंतर ई लागल्यानंतर आपण त्याला यू वाचतो. सो हा शब्द मी काय वाचणार? ट्यूड. समजतंय का? मजा येते की नाही? मोठ्या स्पेलिंग तुम्ही छोट्या स्पेलिंग मधून अगदी इझिली वाचू शकता. अजून प्रॅक्टिस करूया. इथे तुम्हाला मी अजून काही शब्द देतोय, ठीक आहे? सो आता करूया प्रॅक्टिस मोठ्या शब्दांना वाचण्याची. हा शब्द तुम्ही काय वाचताय? व्हेरी गुड. ड ला ओ एकटा लागलाय म्हणून तुम्ही म्हणणार डॉ. डॉ. म ला आय लागला, आय लागल्यावर आपण म्हणणार ई. डॉमी. आणि हा ए मॅजिक ईच्या जोडीला आलाय, मॅजिक ईच्या जोडीला आल्यावर आपण वाचणार त्याला ए. डॉमिनेट. आय एम शुअर आता तुम्ही सगळेजण छान वाचताय, तुम्ही तुमचं डोकं चालवताय. आता हा शब्द तुम्ही काय वाचणार? व्हेरी गुड. आता इथे प्र ला ई लागला, प्रे. आता इथे लक्षात घ्या, प्र ला ई लागला, प्रे सुद्धा म्हटलं जातं, काही वेळा प्री सुद्धा म्हटलं जातं. सो हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल की प्री कधी म्हणायचं, प्रे कधी म्हणायचं. आता हा क्ल आहे आणि क्ल ला यू मॅजिकीच्या जोडीला आलाय, सो तुम्ही काय म्हणणार? क्लू. रेक्लूट, प्रिक्लूट. सो इथे लक्षात ठेवायचं, यूचा आवाज ऊ का काढला आपण, तर जनरली यूला यू म्हणतो, पण जर ल किंवा र दिसला तर आपण ऊ म्हणायचं आहे. लक्षात आलं? आता इथे पहिला ई आलाय, पहिल्या ईला काय म्हणायचं? ए. काही वेळा पहिल्या ईला ई सुद्धा म्हटलं जातं, लक्षात ठेवा. एन. आता हा आर कंट्रोल आहे. आता हा आर कंट्रोल याच्यामध्ये नाही आहे. आर कंट्रोल एक वेगळी गोष्ट आहे. जेव्हा कुठल्याही स्वराच्या जोडीला आर येतो की नाही
तेव्हा आपण जनरली त्याचा आवाज अर काढतो. एंटर. आणि हा शब्द आहे प्र आणि त्याच्या जोडीला आय आलाय मॅजिकी. सो प्राइज. एंटरप्राइज. एंटरप्राइज. हा शब्द तुम्ही काय वाचताय? पहिला शब्द आहे सू. आता इथे काही अपवाद आहेत. जसं तुम्ही म्हणणार सर एकटा आलाय मग तुम्ही इथे अ का नाही म्हटलं, है ना. इंग्रजीमध्ये असे अपवाद आहेत जे तुम्हाला समजून घ्यावे लागतील की स नाही म्हणतायत, सू. आणि आता इथे बघा ईच्या जोडीला मॅजिकी आलाय. ईच्या जोडीला मॅजिकी म्हणजे तुम्ही काय वाचणार? प्र प्रीम. सुप्रीम. आता इथे बघा ई. पहिला ई आलाय. पहिल्या ईला आपण काय वाचणार? ए. आणि हा न. एन. आणि आता इथे स ला लागला यू. पण तो यू जो आहे तो मॅजिक ईच्या जोडीला आहे. सो यूच्या जोडीला तुम्ही म्हणा सर यू म्हणायचं, पण स ला जेव्हा यू बोलायचं असतं तेव्हा स्यू न म्हणता श आवाज काढायचा. एनश. र. फक्त इथे र बोलायच्या अगोदर तुम्हाला एक अ मध्ये टाकायचा असतो. एन्श्योर. जेव्हा जेव्हा कधी र बोलता तुम्हाला मध्ये अ टाकायचं. एन्श्योर असं म्हणायचं नाही. येस. प्र प्रे. जला यू लागला. एकटा लागलाय. पण ज न म्हणता जू. आता इथे तुम्ही काही वेळा गडबड आहे. तुम्ही म्हणा सर एकटा यू आलाय तर मग त्याला ज का नाही म्हटलं, जू का म्हणताय, ठीक नाही. तर काही वेळा लक्षात घ्या की तो लॉंग साऊंड मध्ये असतो ओरिजिनल स्पेलिंग मध्ये. त्याच्यासाठी तुम्हाला खास मग ती स्पेलिंग बघावी लागेल. आणि इथे हा आय मॅजिकीच्या जोडीला आलाय. जसं की इथे आपण वाचलं डायस. आता इथे पण एक गोष्ट महत्वाची आहे की जनरली आय जेव्हा सीच्या जोडीला येतो शक्यतो आपण त्याला लॉंग साऊंड न वापरता ई वापरतो. जसं की नोटीस. नोटीस म्हणतो आपण, बरोबर. सो आय सी वाले जनरली शब्द आपण ई ने वाचतो, पण काही अपवादात्मक शब्दामध्ये त्याला आपण आय, जसं इथे प्रेजुडाइस, प्रेजुडिस वाचत नाही. आणि हा शेवटचा शब्द तुम्ही काय वाचताय? रलाई. रे. हा क्र. क्रला आय. क्री. मलाय. मी. आणि हा नेट. रिक्रिमिनेट. सो अशा पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केली, पण ही प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला काय येणं आवश्यक आहे? तुम्हाला येणं आवश्यक आहे हे बेसिक नॉलेज. सो हे बेसिक नॉलेज तुम्हाला घेण्यासाठी एकतर माझे व्हिडिओज अवेलेबल आहेत, ते तुम्ही यूट्यूबवर बघू शकता आणि त्याच्यातून शिकू शकता. आणि जर व्हिडिओज तुम्हाला बघून तुम्हाला सेल्फ स्टडी येत नसेल तर आपले ऑनलाईन क्लास सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद.